शिवसेना आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्त्यांवर असलेला आशीर्वाद हेच मोठं पद आहे. त्याच्यामुळे भविष्यात महानगरपालिका ही जिंकायची असेल तर सगळ्यांनी एक संघपणानं जिंकली पाहिजे आणि ग्रासरूटला जाऊन प्रशिक्षण करावं. याच्यापेक्षा ज्या काही योजना आहेत, जे काही एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतले, जे काही देवेंद्रजींनी निर्णय घेतले, ते आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती असले पाहिजे. मग ते शिवसेना असतील, भाजप असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील, त्या सगळ्यांनीच असं प्रशिक्षणाचं आयोजन केलं पाहिजे असं मी मत व्यक्त केलं. आणि त्याच्यामध्ये आमच्या शिवसेनेचं जे मुंबईचं प्रशिक्षणाचं शिबिर आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांची तारीख घेतल्यानंतर आम्ही जाहीर करू. सर, या संवाद बैठकीमध्ये कुठेतरी भाजपवर नाराजीचा सूर दिसून येतोय का? कारण का कामं न होणं, कामं नाही तर जे वाटप करायचे होते ते कुठेतरी दुसरे नगरसेवक घेऊ असं देखील कुठेतरी मला असं वाटतं की 2 तास आमची बैठक चालली, कुठेही मित्र पक्षावर कोणीही आक्षेप घेतला नाही. भाजपाच्या मुळे असं चाललंय असं कोणीही म्हटलेलं नाही. आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की महानगरपालिकेतनं कामं झाली पाहिजेत. त्याच्यामध्ये मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे. मी स्वतः त्यांना घेऊन आयुक्तांची भेट घेईन, त्यांची जी काही कामं असतील ती पूर्ण करून देईन. त्याच्यामध्ये कुठेही भाजपाला काहीतरी चेक देण्यासाठी भाजप आमचं काम करत नाही याच्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलेलं नव्हतं. हे स्पष्ट पद्धतीनं पहिलं मी आधी सांगू इच्छितो. आणि याच्यातनं वेगळ्यानंतर बातम्या निर्माण होऊ नयेत. कारण हा जो संवाद मेळावा होता हा शिवसेनेच्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा होता आणि महानगरपालिकेची तयारी शिवसेनेने पण सुरू केली. त्याच्यामध्ये मोठं सुद्धा सर, तुम्ही म्हटलं की रस्ते काँक्रिटीकरणाच्या संदर्भात एकनाथ शिंदेनी महत्वाचा निर्णय घेतलाय, परंतु भाजपचे आता मुंबई महानगरपालिकेचे जे नेते आहेत रवी राजा यांनी आक्षेप घेतलाय की मुंबई महानगरपालिकेच्या सीसी रोडच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. नाही, भाजपाच्या एखाद्या पदाधिकाऱ्याने जर आक्षेप घेतला असेल तर त्याची काय भूमिका आहे ते आम्ही समजून घेऊ. परंतु युबीटी वाले जे काय उगाच टीका करतायत ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी करतायत. कारण काँक्रिटीकरणचा हा ऐतिहासिक निर्णय माननीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींना विश्वासात घेऊनच केलेला होता. त्याच्यामुळं महायुतीच्या सरकारने घेतलेला निर्णय आहे. आणि नगरविकासचा प्रभारी मंत्री म्हणून मी स्वतः उत्तर देत असताना अनेक वेळा त्याचं उत्तर दिलेलं आहे. या संदर्भामध्ये जिथं जिथं काही चुकीचं झालेलं आहे तिथं दंडात्मक देखील कारवाई झालेली आहे आणि जिथं जिथं चुकीचं होईल तिथं कारवाई होईल. राज ठाकरे असं म्हणाले पालकमंत्री नाहीये नाशिकला. खड्ड्यांसंदर्भात एक बैठक पार पडणार आहे अध्यक्षांसोबत. वाटतं या खड्ड्याच्या संदर्भात प्रश्न आहे ते सुटतील. नाही, एक पहिली गोष्ट ती खड्ड्यांच्या संदर्भात म्हणून करेक्ट करतो हल्ली प्रत्येक गोष्ट. ती खड्ड्यांच्या संदर्भातली बैठक नाही आहे. ती बैठक परवाची लक्षवेधी झाली आणि मुंबईच्या सगळ्या आमदारांनी एक मागणी केली की त्याच्या बैठकीचं आयोजन व्हावं. त्यासाठी माननीय अध्यक्षांनी ती बोलवलेली बैठक आहे. स्पेसिफिक खड्डे पडले किंवा अजून काही झालंय म्हणून ती बैठक बोलवलेली नाही. तर ज्या काही अडीअडचणी असतील, काही ठिकाणी भेगा पडल्या असतील, काही ठिकाणी काही आमदारांच्या शंका असतील तर त्या अध्यक्षांच्या समोर क्लिअर व्हाव्या त्यासाठी अध्यक्षांनी बैठक केली. राज ठाकरे असं म्हणतात की सध्या सगळे खोकेभाई विधानसभेत बसलेले आहेत. राज ठाकरे म्हणतात खोकेभाई. ते आता कुठच्या अर्थानं बोलले मला माहित नाही. त्यांनाच आपण विचारलं तर बरं होईल. कारण शेवटी त्यांनी पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी मांडलेली ही भूमिका होती आणि ती भूमिका ऐकल्याशिवाय आणि पूर्ण त्याचा अर्थ समजून घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. सर, कॉमेडियन कुणाल आहेत, नाशिकला पालकमंत्री नाहीये आणि मुख्यमंत्री म्हणतात की जर पालकमंत्री नसेल तर मी पालकमंत्री आहे. दोन्ही गटामध्ये पालकमंत्री पदावर म्हणजे मीच पालकमंत्री असं नाही बोलले. ते असं म्हणाले की ज्यावेळी पालकमंत्री नसतो तेव्हा मुख्यमंत्रीच पालकमंत्री म्हणून तिथला कारभार बघत असतो. तर ती काही वस्तुस्थिती आहे. सर, त्याच्यामुळे तिन्ही नेते बसतील आणि योग्य वेळी दोन्ही पालकमंत्री पदाचा निर्णय घेतील. सर, कॉमेडियन कुणाल कामरा याने तुमचे नेते असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती खालच्या पातळीवरती टीका केली आहे. गाण्याच्या माध्यमातून ही टीका केली. आताच मी प्रकाश सुर्वे साहेब, मुरजी काका पटेल, त्याच्यानंतर आम्ही 4 आमदार होते त्यांच्यावर मी चर्चा केली. ते पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. आज ते पूर्ण गाणे आम्ही ऐकून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बदनामकारक जर गाणं अशा पद्धतीनं कोणतरी म्हणायला लागलं ते काय आमचे कार्यकर्ते किंवा आमदार आम्ही कोणी सहन करणार नाही. त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई करण्याची मागणी संजय राऊतांनी ट्विट केलं त्याच्यावरती कुणाल की कमाल म्हणून. त्यांनी ट्विट काय केलं त्याच्यापेक्षा आमची भूमिका काय आपण समजून घेतली पाहिजे. मी पण उद्या गाणं म्हणू शकतो एखादं छानपैकी सकाळी 8 वाजता. ती आमची संस्कृती नाही. शिंदे साहेबांनी आम्हाला ते शिकवलेलं नाही. एखाद्याची बदनामी करणं याच्यामधनं काही लोकांना आसुरी आनंद मिळत असेल पण काळ हे त्याला उत्तर आहे आणि काळानं दाखवून दिलंय की 80 पैकी 60 आम्ही जिंकलो आणि 100 पैकी 20 ते जिंकले. अनिल परब म्हटलं होतं की जेव्हा अटक करण्यात आली होती सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण झालं होतं त्यावेळेस फोन करत होते. उद्धव ठाकरेंनी 2 वेळा संपर्क साधलेला होता. आज संजय राऊतांनी म्हटलं की ज्यावेळी नारायण राणेंना अटक करण्यात आली होती त्यावेळी
हे मोबाईल टू मोबाईल बोलणं होतं ना. म्हणजे मी तुम्हाला इथं बाहेर पडल्यानंतर फोन केला, तुम्ही काय बोलला आणि मी काय बोललो दोघांनाच माहिती. राणेसाहेब जे काय बोललेले आहेत राणेसाहेबांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि ते जास्त पसरू नये म्हणून आजची सकाळची भूमिका आहे. सर अनिल परब बोलले आहेत की जे 2014 मध्ये पक्षात आले ते म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे, मात्र ते 2014 आधी पक्षाच्या विरोधात आता बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाऊन त्यांनी काम केलं. पहिली गोष्ट एक तुम्हाला सांगतो की 1 वर्षापूर्वी येऊ दे किंवा 6 महिन्यापूर्वी येऊ दे किंवा 14च्या अगोदर येऊ दे किंवा नंतर येऊ दे, शेवटी वंदनीय बाळासाहेबांचा विचार कदाचित पूर्वी कोणाला पटला नसेल, पण रिअलाइज झाल्यानंतर पटून जो यांच्यापेक्षा जास्त तो त्याच्यामध्ये काम करत असेल तर ते अप्रिशिएट केलं पाहिजे. आणि जे म्हणजे काही लोक कदाचित आम्हाला सल्ले देत असतील, आम्ही 2014ला आलो 2019ला आलो, पण जे पूर्वीपासून आहे त्यांनी एक वाक्य कदाचित वंदनीय बाळासाहेबांचं ऐकलं नसावं किंवा त्यांना ऐकायला गेलं नसावं की ज्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होईल त्यावेळी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन. मग आता शिवसेनाचं काँग्रेस व्हायला ज्यावेळी निघाली होती त्यावेळी ते भाषण तंतोतंत कुणी ऐकलं होतं? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ऐकलं होतं, म्हणून खरा शिवसैनिक म्हणून त्यांनी उठाव केला आणि जे तिथंच राहिले ते काँग्रेसच्या मांडीवर अजून बसून आहे. सर छत्रपती साहेबांचं जे समज आहे ते अत्यंत दुर्लक्षित झालेलं आहे. 24 तास यावर बातमी केली होती, मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी लक्ष देऊन त्याचा मी स्वतः देखील आपल्या सगळ्यांशी बोललो आणि त्या संदर्भातला योग्य निर्णय शासन घेणार आहे मुख्यमंत्री मोदी यांनी देखील सांगितलेलं आहे. जर त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायची असेल तर शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी देखील जायला तयार आहे. पण या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून भविष्यातला सर छत्रपती संभाजी राजे यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की रायगडावरती जो वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो आहे तो इतिहासाला धरून नाहीये, त्यामुळे तो निष्कासित करावा असं एक पत्र लिहिलेलं मी आहे. खरं सांगू का, मी अशा विषयावर बोलणं टाळतो एवढ्यासाठी, कारण मला काय इतिहास माहिती नाही. काही लोकांना इतिहास माहिती नसताना तुम्ही बघता रोज सकाळी ते नवीन इतिहास बनवतात, असलं काय मी नाही. त्याच्यामुळे ती माहिती घेईन छत्रपती संभाजी राजेंनी काय पत्र लिहिलेलं आहे, काय त्यांची भावना आहे, ती योग्य आहे की अयोग्य आहे ठरवणारा मी नाही, कारण इतिहासकारांनी ते ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांची भावना पत्ररूपाने काय त्याचा मी अभ्यास नक्की करतो. देशात महात्मा तुमची भूमिका होती ते मिशन आता कुठपर्यंत आणलं आहे, अजून किती जण तुझ्या संपर्कात आहेत, घेण्यात बाकी आहे? तर 3 दिवसापूर्वी माजी आमदार संजय कदमांचा प्रवेश झाला आहे. त्याच्या अगोदर 3 दिवसा अगोदर नवी दंगेकरांचा प्रवेश झाला आहे. अजून 3 दिवसानंतर एका माजी आमदारांचा प्रवेश होईल ना, चालू आहे. सर मुंबई महानगरपालिकेतली शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? कारण की 227 पैकी जवळपास 150हून अधिक जागांवरती भाजप शिवसेनेची दावा पक्षाची ठोकणार आहे. भूमिका ठरवण्याचे अधिकार ना मला आहे, ना प्रकाश दादा नाही, ना मुरली काका नाही. हे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. एकनाथ शिंदे साहेब मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही सगळे काम करू. सर अजित पवार म्हणतात की योगी मुस्लिम बांधवांवर पडणार त्याला मंत्री नितेश राणे वारंवार या नाही, ते काय त्याच्यावर बोललेत मला माहित नाही, परंतु आमची शिवसेनेची भूमिका ही वंदनीय बाळासाहेबांनी घेतलेली जी भूमिका होती त्याच्याशी एकरूप भूमिका आहे. जे या महाराष्ट्रामध्ये राहतात, जे या देशामध्ये राहतात, देशावर प्रेम करतात, देशाच्या प्रेमापोटी देशाबरोबर राहतात, राज्याबरोबर राहतात, त्यांच्याबद्दल काय वाईट वाटण्याचं आम्हाला कारणच नाही. पण जे देशात राहतात, महाराष्ट्रात राहतात आणि पाकिस्तानचं गुणगान गातात त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना आहे आणि ती शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. तर देशात महात्मा मोठा ती भारत रत्न होणार असं छगन भुजबळ म्हणाले. म्हणजे मी त्या उत्तर दिलं ते जे मला माहित नाही, जे माझ्या अवयकाच्या तब्येतीच्या आणि उंचीच्या बाहेरचं आहे त्याच्यावर मी स्टेटमेंट करत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.